मातोश्रीकडून प्रस्ताव गेला होता की आमचे लोक तुम्हाला परिसीमन विधेयकाच्या बाबत मदत करतील, आता आम्हाला फोडू नका. यात कुठेतरी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणं शक्य नाही ही भूमिका घेतली. तर व्हिक्टिम कार्ड उद्धव ठाकरेंच्या हातात आलेलं आहे आणि खरोखर त्यांच्या पक्षावर अन्याय झाला आहे हे मान्य करावं लागेल. फडणवीसांवर जसा 19 साली अन्याय झाला होता तसा आज उद्धव ठाकरे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या अन्य 2 पक्षांवरही झाला. ते असं म्हणतात की जे मातोश्रीला सोडून बाहेर पडले ते कधीतरी भाजपलाही सोडून बाहेर पडून कुठेतरी वेगळं राजकारण करतील का? तर ती क्षमता आपल्यात आहे हे एकनाथ शिंदे दिल्लीतही रजिस्टर करण्यात सध्या तरी यशस्वी झाले आहे. हा महाराष्ट्र फडणवीसांनी सांभाळावा याला मोदी आणि शहांचा विरोध आत्ता तरी दिसत नाही. विकल्या जाऊ शकणाऱ्या उमेदवारांना जर संधी देत असतील तर काँग्रेसनी पण या सगळ्या गोष्टींबाबत विचार करायची गरज आहे. लोकशाही संकटात आहे मान्य आहे, पण ती वाचवायला आपण काय करतो? ती केवळ ट्विटरवरून हल्ले करून वाचणार आहे का? याचा विचार करायची गरज आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसात राज्यामध्ये अचानक मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचे शॉर्ट टर्म, मिडल टर्म, लाँग टर्म परिणाम खूप असतील असं बोललं जातं आहे. पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राचं चालू झालं आहे, देशाचं चालू होईल, मंत्रिमंडळात बदल होतील असं म्हणतात. या सगळ्याबद्दल चर्चा करायची आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पुढारीच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर मॅडम. मॅडम स्वागत आहे थिंक बँकवरती. आणि सुरुवात अर्थातच ऑपरेशन टायगरपासून. का झालं ते बऱ्यापैकी माहिती आहे, पण तरीसुद्धा कसं झालं आणि याचे परिणाम काय? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की सध्याच्या ज्या महाराष्ट्रातल्या घटना आहेत त्या पूर्णतः देशात काय अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर होत आहेत. महाराष्ट्रात आमदार आणि खासदार फुटायची गरज आहे का याचं उत्तर खरं तर नाही आहे. एक विलक्षण मोठं बहुमत विधानसभेत सत्ताधारी युतीला मिळालेलं आहे. लोकसभेत नेमकी उलटी परिस्थिती आहे. लोकसभेमध्ये 272 पण जे 400 पारच्या स्वप्नात होते त्यांना मिळालेली नाहीत. आणि खरं तर ही परिस्थिती त्यांनी स्वीकारली जरी असेल तरी त्याची जी प्रत्यक्षातली परिणाम भोगण्याची उदाहरणं आहेत ती सध्या मोदी आणि शहा यांना मान्य नाहीत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे परिसीमन विधेयक आहे, डिलिमिटेशनचं जे बिल आहे, ते बिल पारित व्हायला 2/3 बहुमत लागतं संसदेत उपस्थित असलेल्यांचं. ते सध्याच्या मोदी सरकारजवळ नाही. या सीमांकनाच्या विधेयकातच महिला आरक्षणाचा देखील समावेश केला गेलेला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी ही दोन्ही विधेयकं जेव्हा मांडली गेली तेव्हा मला असं वाटतं मोदी शहा यांच्यासारख्या चतुर नियोजनकर्त्यांना ही विधेयकं पारित होण्याइतकं आपल्याकडे बहुमत नाही याची पूर्ण कल्पना होती. महिला विधेयकाला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातलं TMC विरोध करत आहे हे चित्र त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी कदाचित तो घाट घातला आणि ते विधेयक पारित झालं नाही. याचे जे काय परिणाम झाले ते एनकॅश करायचा प्रयत्न झाला. अनेक घटक पश्चिम बंगालमध्ये ममताबाईंच्या पतनाला कारणीभूत ठरले. त्यातला एक हा छोटासा घटक होता. अर्थात पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने जे स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षात आलं. त्यानंतर आता मूळ मुद्दा पुन्हा येतोय तो पुढची 20 वर्ष जर भारतीय जनता पक्षाला भारतात सत्तेत राहायचं असेल तर डिलिमिटेशन करायला हवं का? हा कोणताही जो सत्ताधारी पक्ष असतो तो सोयीचं राजकारण करत असतो. त्यामुळे त्यात भारतीय जनता पक्षाने फारच आगळीक केली आहे असं आत्ता तरी म्हणणं राजकीयदृष्ट्या योग्य नाही. शिवाय मोदी आणि शहांचं सरकार किंवा त्यांच्या नेतृत्वातली भारतीय जनता पक्षाची रणनीती ही थोडीफार त्यांच्यातले काही लोक ज्याप्रमाणे अगदी चांगल्या रीतीने सांगतात कृष्ण नीतीशी नातं सांगणारी आहे. वाजपेयी आणि अडवाणी यांचा काळ रामनीतीचा काळ होता, आता कृष्णनीतीचा काळ आहे. कृष्णनीती म्हणजे काय तर इथे साध्य साधन विवेक हा काय साध्य करायचा आहे त्याच्यासाठी थोडासा बाजूला ठेवला जातो आणि तोच कृष्णनीतीचा जो आयाम आहे तो हाताची धरत
मला असं वाटतं मोदी शहांनी परिसीमन विधेयक पारित होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली. ज्या वेळेला हे विधेयक पारित झालं नाही त्यावेळेला सरकारला 54 मतं कमी पडली होती. परिसीमन तेवढ्याच संख्येत करायचं असेल, म्हणजे लोकसभेची खासदार संख्या जर बदलायची नसेल, तर मग एवढ्या मोठ्या बहुमताची 2/3 बहुमताची गरज लागत नाही. पण जेव्हा तुम्ही रिड्रॉ करतात कॉन्स्टिट्युएन्सीज आणि मतदारसंख्यांची संख्या वाढवता आहात, तेव्हा बहुमत मोठं लागतं. तो जो 54चा जो एक तुटवडा आहे, तो भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने फार झपाट्याने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. जी स्पीड ही मोदी शहांची एक त्यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे. मग आता त्यासाठी काय झालं, तर तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटले. ते कुठल्याशा त्रिपुरातल्या एका पक्षातला जाऊन मिळाले, पण ती मतं आता NDAला मिळाली. आता त्यात महाराष्ट्रातल्या 6 खासदारांची भर पडली. त्याविषयी आपण बोलणारच आहोत, आपला मूळ विषय तोच आहे. पण आता 54चा खड्डा कसा भरून काढायचा, तर यात काँग्रेस एक कुठेतरी खूप मोठी चूक करून बसलं. खरं तर गेल्या काही दिवसात काँग्रेस अत्यंत उत्तमरित्या सामोरं जात आहे मतदारांना. जनतेत राहुल गांधींची प्रतिमा सुधारते आहे असंही मला वाटतं आहे. पण तामिळनाडूमध्ये ज्या पक्षाबरोबर तुम्ही होतात त्या द्रमुकला अपयश मिळाल्याबरोबर त्यांच्याशी कोणताही संवाद न साधता, त्यांना साधा दूरध्वनीही न करता राहुल गांधींनी उडी मारून विजय यांच्या पक्षाच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं. खरं तर द्रमुक आणि विजय यांच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही, तसा ममता बॅनर्जी भाजपच्या मतातही नाही. पण विरोधक काहीतरी मूग गिळून बसले का किंवा शक्ती गेल्यासारखं का वागतायत आपल्याला माहीत नाही. पण द्रमुकला विश्वासात न घेता राहुल गांधींनी जे पाऊल उचललं त्यामुळे द्रमुक पूर्णतः दुखावली आणि आता त्यांनी आमची बसण्याची जागा बदलून टाका अशी सुरुवात केली. जर सूत्रांची माहिती बरोबर असेल आणि अंदाज बरोबर असतील तर द्रमुक या परिसीमन विधेयकाच्या वेळी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची मोठी शक्यता आहे. म्हणजे तृणमूल काँग्रेसमधले साधारणतः 19-20, त्याच्यामध्ये कदाचित द्रमुक असे 32, महाराष्ट्रातले फुटलेले 6 आणि महाराष्ट्रात जो पक्ष पूर्वी महाविकास आघाडीत होता, अजूनही आहे, पण ज्या पक्षात विलिनीकरणाचे वारे फार जोरात वाहत होते आणि ते वारे अचानक अजितदादांच्या निधनामुळे वाहणं बंद झाल्यानंतर अस्वस्थता पसरली, तो पक्षही कुठेतरी महिला आरक्षणाचं विधेयक, जे शरद पवारांचं एक महिला आरक्षण हे ब्रेनचाइल्ड आहे असं म्हटलं जातं, त्याबाबत NDAला मदत करण्याची शक्यता फार मोठी आहे. त्यामुळे त्या पक्षाला आता हात लावला जाणार नाही आहे. पण ही 54ची संख्या गाठायला जे काय ऑपरेशन टायगर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होतं ते प्रत्यक्षात आलं. तर तुम्ही विचारलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे की हे प्रत्यक्षात आलं कसं. याची सुरुवात झाली बंडू जाधव या मराठवाड्यातल्या आमदारापासून. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ज्याला ज्याला माहिती आहे त्याला कल्पना आहे की मराठवाड्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा विचार अत्यंत जोरात चालतो. मुंबई आणि कोकणाच्या खालोखाल कोकण हे मुंबईचा एक्सटेंडेड भाग आहे मनी ऑर्डर इकॉनॉमीमुळे. मराठवाड्यामध्ये शिवसेना अत्यंत जोरकसपणे वाढली आणि एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही मराठवाड्यात 3 खासदार केवळ उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत या प्रेमापोटी निवडून येऊ शकले. या बंडू जाधव यांना जेव्हा निधी मिळायला कमतरता निर्माण झाली, काय होतं की विरोधी पक्षांना निधी देऊ नये हा प्रकार चुकीचा आहे, पण तो होत असताना त्या विशिष्ट खासदाराला किंवा आमदाराला आपला नेता हे ऐकून घेतोय एवढी तरी एक कुठेतरी तसल्ली मिळायला हवी असते. अशा वेळेला जर कोणी भेटच द्यायला तयार नसेल तर तो खासदार वैतागतो. कित्येकदा काय होतं की पडद्याआडून ज्या घडामोडी चालल्या असतात त्यात विरोधी पक्षातले अगदी धुरीण नेते सत्ताधाऱ्यांना एवढं आमच्या खासदारांसाठी करू द्या असं सांगतात. तसं झालं नाही. त्यामुळे कुठेतरी जो शिवसेनेचा अतिशय जवळचा व्यक्ती होता तो दुखावला गेला. नागेश आष्टीकर यांना उमेदवारी दिली जाऊ नये ते आपल्याशी
लॉयल राहणार नाहीत असं उद्धव ठाकरेंना वारंवार सांगितलं गेलं होतं असं म्हणतात. पण त्यांचा नागेश आष्टीकरांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर विश्वास होता आणि ते दगाफटका करणार नाहीत असाही उद्धव ठाकरे यांना विश्वास होता. तेही उद्धव ठाकरे मला मदत करत नाहीत असं जेव्हा समजायला लागले आणि बोलायला लागले, तेव्हा कुठेतरी 4 खासदार शिंदेंच्या सगळ्या भूमिकेला वश झाले. शिर्डीचे जे भाऊसाहेब वाकचौरे आहेत, त्यांचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला तर ते सातत्याने कोणाबरोबर तरी असतात आणि लगेच बाजू बदलून दुसऱ्या पक्षात जातात. संजय देशमुख अतिशय महत्त्वाचं नाव आहे. दारव्हा भागात त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. तेही काही दिवस काँग्रेसमध्ये होते, अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर नंतर शिवसेना, काहीसे भाजप. त्यामुळे हे जे खासदार होते ते कुठेतरी बाजू पलटायला तयार होते जर कॉम्पन्सेशन व्यवस्थित मिळत असेल तर. हे कॉम्पन्सेशन म्हणजे मी पैशांच्या थैल्या म्हणत नाहीत, कारण त्याचे पुरावे नाहीत. पण मतदारसंघामध्ये काहीशी प्रिफरन्शियल ट्रीटमेंट हे आश्वासन या लोकांना पुरेसं होतं, किंबहुना त्यांना ते हवं होतं. 2 आमदार मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये कमी पडत होते आणि तिथेही 9 पैकी 6 आकडा जोपर्यंत आपण पार करू शकत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही याची कल्पना एकनाथ शिंदे यांना होती. एकनाथ शिंदे यांचं राजकीय शहाणपण अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याकडे ते मुख्यमंत्री होईपर्यंत महाराष्ट्रातल्या पत्रकारांचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं होतं. एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतरच ते कोणते ताकदीचे नेते आहेत हे खरं तर कळलं असावं. यावेळेला या ऑपरेशन टायगरमध्ये एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे याची पूर्णपणे मदत होती आणि तो सर्व खासदारांना, तो तरुण आहे, तो मोकळेपणाने बोलतो, गप्पांचा सूर असतो, तो या सगळ्या खासदारांच्या संपर्कात होता. मुद्दा होता ओमराजे निंबाळकर पक्ष बदलायला तयार होतात का. स्थानिक परिस्थिती अशी होती की त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर राहणं हे केव्हाही सोयीचं होतं. तानाजी सावंत त्यांच्याशी त्यांचं पटत नाही, जे एकनाथ शिंदे यांचे जवळचे आहेत. राणा जगजित सिंग जे फडणवीसांच्या तर जवळचे आहेतच, पण सुनेत्रा पवारांचा भाचा आहेत, त्यांच्याशीही त्यांचं पटत नाही. असे ओमराजे जोपर्यंत हलत नाहीत तोपर्यंत फारसं काही होणार नाही या समजात कदाचित मातोश्रीही असावी आणि कदाचित महाराष्ट्रातलं राजकीय वर्तुळही असावं. ते का बदलले तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या खुनाबाबत जो काय अपेक्षित निर्णयाचा एक शब्द हवा होता, तो शब्द शिंदे यांनी जोरकसपणे दिला. त्याच्या आधी फडणवीसांनी याबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात रदबदली केली असं म्हणतात आणि आता तर ते सांगतायत की निधी हा मुद्दा नव्हताच, आम्हाला कोणी ऐकून घेत नाही, आम्हाला कोणी भेटत नाही, हा मुद्दा महत्त्वाचा होता. तरीही एक नाव कमी होतं आणि ती संख्या संजय दीना पाटील भरून काढायला तयार एवढ्यासाठी नव्हते की त्यांच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष निवडून येतो. तिथे मोदींची बहुचर्चित रॅली जर झाली नसती तर कदाचित निकाल वेगळे लागले असते, अल्पसंख्याक मतं संजय दीना पाटलांना मिळाली. त्यामुळे संजय दीना पाटलांसमोरचा प्रश्न होता की मला जर मतदारसंघाचं आश्वासन मिळत नसेल तर मी का जावं. त्याही आश्वासनाचा शब्द कुठेतरी घरातल्या कोणाला तरी आमदारकीची उमेदवारी म्हणून दिला गेला आणि हे ऑपरेशन टायगर प्रत्यक्षात आलं. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी टॅब्लॉईडमध्ये ही भेट झाली वगैरे अशा जेव्हा बातम्या आल्या तेव्हा शिंदे गट जरा अस्वस्थ झाला होता. शिंदे गटाला या बातम्या का पसरवल्या जात आहेत आणि जी गोष्ट होणार आहे ती आधीच समोर आली तर ती होऊ शकत नाही त्याची धास्ती बसली होती. पण गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने शिंदे गटाने एकच शब्द कायम ठेवला होता की 6 महिन्यांनी तरी होईल किंवा 6 दिवसांनी तरी होईल. याला जेव्हा भारतीय जनता पक्षाची जोड मिळाली 2 खासदारांबाबत शब्द देण्याची, त्यांना पटवायची, तेव्हा हे ऑपरेशन यशस्वी झालं. आता यात भारतीय जनता पक्ष आपण कुंपणावर आहोत असं का दाखवत होता तर त्यांना हे सगळे खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी, निष्ठेपोटी आणि मुख्यतः बाळासाहेब ठाकरे यांच्या भक्तीपोटी निवडून आल्याची पूर्ण जाणीव होती. या बाळासाहेबांच्या भक्तीचा जोर मुंबईच्या मध्यभागात अजूनही ओसरलेला नाही याची जाणीव महानगरपालिकेच्या निकालांनी दिली होती.
जर परिसीमन विधेयकाला गरज नसती तर कदाचित भारतीय जनता पक्षाने हे पक्षांतर पुढची 4 वर्ष होऊ दिलं नसतं. आज त्यांना गरज आहे, त्यामुळे या सगळ्या घटनांना मागून चालना दिली गेली. अशा प्रकारची कोणतीही मोठी घटना सत्तेतला मोठा पक्ष त्याबद्दल आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत येत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. यात अजूनही एक मुद्दा लक्षात घेऊ, जी पडद्यामागची चर्चा आहे. आपण नेहमी बिहाइंड द सीन गोष्टींचा विचार करत असतो. कुठेतरी उद्धव ठाकरे यांना हे लक्षात आल्यानंतर मातोश्रीकडून तो उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव होता का माहीत नाही, मातोश्रीकडून प्रस्ताव गेला होता की आमचे लोक तुम्हाला परिसीमन विधेयकाच्या बाबत मदत करतील, आता आम्हाला फोडू नका. यात कुठेतरी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणं शक्य नाही ही भूमिका घेतली आणि ती भूमिका महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना अर्थात मान्य करावी लागली असं म्हणतात. हे जर खरं असेल तर त्यात तथ्य असू शकेल, कारण 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत जे काय झालं त्यानंतर उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणं हे भारतीय जनता पक्षाला कठीण होतं. हे त्यांच्या भूमिकेतून बघितलं तर मान्य करावं लागेल. आता दुसरा मुद्दा असा राहतो की 19 साली उद्धव ठाकरे जर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मतं मागत होते तर त्यावेळेला त्यांनी भूमिका बदलून महाविकास आघाडी निर्माण केली. ही जशी चूक झाली तशी यावेळेला जे उमेदवार निवडून आले होते खासदार म्हणून उद्धव ठाकरे आणि मवियाच्या नेतृत्वात, त्यांनी पक्ष बदलणं ही चूक झाली म्हणावंच लागेल. 2 वेगवेगळे न्याय लावू शकणार नाही आपण. पण पुन्हा साध्य साधन विवेक ज्या भारतीय जनता पक्षाला एक वेगळ्या प्रकारे चालवायचा आहे त्यांनी ते घडवून आणलं. त्याची फळं आपल्याला दिसतील का परिसीमन विधेयकाच्या निमित्ताने ते लक्षात येईल. 2 अजून मोठी विधेयकं आहेत, एक समान नागरी कायदा आणि वन नेशन वन इलेक्शन. समान नागरी कायद्याला आदिवासी भागात काहीसा विरोध असल्यामुळे कदाचित ते विधेयक तेवढ्या गतीने आणि त्वरेने केंद्र सरकार मांडेल का याबद्दल मला शंका आहे. आदिवासी भागामध्ये ख्रिश्चन मिशनरीचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे असं उजव्या परिवाराला वाटतं आहे आणि कुठेतरी या आदिवासींना विनोवर करण्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती लादू नये असं कुठेतरी उजव्या परिवारातल्या काही संघटनांचं मत आहे. वन नेशन वन इलेक्शनलाही वेगवेगळ्या राज्यांनी होकार द्यावा लागेल तशी स्थिती आहे. पण या 2 विधेयकांपेक्षाही मला असं वाटतं डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आता द्रमुक असे लोक तरीही प्रतिसाद देतील का? तर पूर्वी जे चित्र निर्माण केलं की उत्तरेच्या जागा वाढतील आणि दक्षिणेच्या कमी होतील, एक नॉर्थ वर्सेस साऊथ डिवाइड हा आपल्या देशातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे नरेटिव्ह आणि बायनरीजमधला. पण आता जी काय माहिती मिळते आहे की प्रत्येक राज्यातले मतदारसंघ दुप्पट केले जाणार आहेत. त्यामुळे तामिळनाडूचाही कुठे फार तोटा होणार नसल्यामुळे द्रमुकनी आमच्याबरोबर यावं, पवारांच्या गटाने महिला विधेयकासाठी पाठिंबा द्यावा असं करत करत 54चा खड्डा भरला जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं कित्येक दिवस चर्चेत असलेलं हे पक्षांतर घडलं. आता मुद्दा असा आहे की इथे व्हिक्टिम कार्ड उद्धव ठाकरेंच्या हातात आलेलं आहे आणि खरोखर त्यांच्या पक्षावर अन्याय झाला आहे हे मान्य करावं लागेल. फडणवीसांवर जसा 19 साली अन्याय झाला होता तसा आज उद्धव ठाकरे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या अन्य 2 पक्षांवरही झाला आहे. पण अन्याय झाल्यानंतर त्याचं परिमार्जन करण्यासाठी जनतेत जावं लागतं, आपल्या भावना व्यक्त कराव्या लागतात. नगर परिषदेच्या निवडणुकातही ठाकरे पिता पुत्र जर मुंबईबाहेर जायला फारसे उत्सुक नव्हते तर हा पक्ष आता हा सगळा महाशक्तीचा मारा सहन करून उभा राहील का हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा ऐरणीचा विषय ठरणार आहे. या बंडांनी 3 गोष्टी झाल्या. शिंदे यांचं स्थान खूप महत्त्वाचं ठरलं. शिंदे हे बाजीगर झाले. आज शिंदेंच्या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांपेक्षाही जास्त आहे. दुसरं एक लक्षात घ्यायला हवं की श्रीकांत शिंदे नावाचा क्रमांक 2चा नेता या शिंदे सेनेकडे तयार झाला. आणि तिसरा प्रश्न असा निर्माण झाला की अजून एक जो प्रादेशिक पक्ष आहे जो फार उत्सुक आहे काहीतरी व्हायला, तो या सगळ्यात कुठे बसेल असा प्रश्न निर्माण झाला.
आणि यातनं सर्वात महत्त्वाचा भारतीय जनता पक्षासाठी पुढचा धडा असा झाला की जी काय पॉलिटिकल व्हॅक्यूमची स्थिती झालेली आहे अजितदादांच्या निधनानंतर, ती कुठेतरी एकनाथ शिंदे भरून काढतील का? आता कदाचित असंही होईल की असं म्हणतात की जे मातोश्रीला सोडून बाहेर पडले ते कधीतरी भाजपलाही सोडून बाहेर पडून कुठेतरी वेगळं राजकारण करतील का? तर ती क्षमता आपल्यात आहे हे एकनाथ शिंदे दिल्लीतही रजिस्टर करण्यात सध्या तरी यशस्वी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला आमदारांची सध्या गरज नाही. नगरसेवक तर आत्ता आत्ता निवडून आलेले आहेत. त्यामुळे या सत्तांतराची कंपनं महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार फुटीत पडतील का याबद्दल मला शंका आहे. पण भारतीय जनता पक्ष कुठेतरी परिसीमनाच्या बाबत 2 की नाही 4 पावलं पुढे गेला. पुढच्या 20 वर्षांसाठी हे परिसीमन लागू असेल तर मतदारसंघांच्या रचना करताना जो कोणता सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या हातातल्या ब्युरोक्रेसीवर एक वचक राहील आणि कदाचित अपेक्षित असे सोयीचे मतदारसंघ तयार केले जातील. याला विरोधी पक्ष कसा विरोध करणार? तो फक्त प्रवक्त्यांच्या माध्यमातून करणार, बोलून करणार, की जनतेचा विश्वास संपादन करून करणार? हा सध्याचा मोठा प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणालात मातोश्री आणि हीच रेष थोडीशी पुढे ओढली तर असं म्हणायचं का की अमित शहांनी एकनाथ शिंदेंना बळ देऊन आणि उद्धव ठाकरे हो म्हणत असतानाही त्यांचे 6 खासदार शिंदेंच्या सेनेत मर्ज करायला लावून शिंदेंची सेना सर्वाधिक मोठा पक्ष NDAतला बनवली आणि देवेंद्र फडणवीसांना चेक दिला? याचा असा अर्थ लावता येईल, पण तो तसा अर्थ लावणं सोपं आहे. आपण भारतीय जनता पक्षाला खोलात जाऊन जर बघितलं तर भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीने एकमेकांचे पाय फारसे ओढले जात नाहीत. आपण एका रूढ अर्थाने राजकीय समीक्षा करत असतो, त्यामुळे हे चित्र निर्माण होतं. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे खासदार यायला तयार होते हे जे वास्तव मानलं जात आहे ते वास्तव आहे, ते नाकारायला नको. ते लोक भारतीय जनता पक्षात येऊन फायदा नाही, कारण त्या मतदारसंघात शिवसेनेचं वातावरण आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारे भूभाग आहेत. हे लक्षात घेत अमित शहांनी या खासदारांना एकनाथ शिंदेंकडे जाऊ दिलं हे लॉजिकली अत्यंत पटण्यासारखं आहे. आणि जाऊ दिलं म्हणजे काय त्यांना भेट दिली या खासदारांची असं अजिबात नाही. एकनाथ शिंदे यांचे सातत्य, त्यांचे प्रयत्न, त्यांनी दिल्लीत ठेवलेला संपर्क हेही त्यामागचं कारण आहे. नव्या परिस्थितीतल्या भारतीय जनता पक्षाला कुठेतरी इंदिरा गांधींच्या काळाशी जोडलं जात आहे. सर्वशक्तिमान एखादा पक्ष झाला की म्हणजे त्याची चिकित्सा करताना आपोआप त्याची काँग्रेसशी तुलना होते. काँग्रेसच्या दिल्लीचं राजकारण हे प्रादेशिक पक्षांना छोटं करण्याचं राजकारण होतं हे निश्चित आहे. भारतीय जनता पक्षही तोच कित्ता गिरवत आहे का? तर याला आपण फडणवीसांचा सध्या अपवाद करून असं एक उत्तर देऊ की जिथे प्रादेशिक नेता महत्त्वाचा असतो तिथे त्या नेत्याला छोटं करण्याचे प्रयत्न भाजपत होत नाहीत. याची 2-3 उदाहरणं आहेत. योगी लोकसभेत अपयश आलं तरी उत्तर प्रदेशात बदल झाला नाही. शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचं सातत्याने नेतृत्व करत राहिले. तसा महाराष्ट्र फडणवीसांनी सांभाळावा याला मोदी आणि शहांचा विरोध आत्ता तरी दिसत नाही. हा विरोध त्यांच्या मनात असता तर जेव्हा प्रचंड मोठ्या संख्येने मराठा मोर्चे निघाले त्यावेळेलाच तो बदल केला गेला असता. फक्त त्याच वेळेला हेही लक्षात घेतलं पाहिजे की फडणवीसांच्या या सगळ्या महाराष्ट्राच्या व्हिजनला रस्त्यावरची जोड देणारा एक नेता हवा आहे आणि तो शिंदे आहेत. आणि ते शिंदे दुसरीकडे कुठेही न जाता, मी मगाशी म्हटलं ते वेगळा विचार करू शकतील कधीतरी अशी शक्यता वर्तवतात. तो नेता आम्हालाच हवा आहे. आणि म्हणजे ताटातलं आणि वाटीतलं असं आपण जे काय म्हणतो तर ते आमच्या ताटात बसत नसेल तर ते त्यांच्या वाटीत जाऊ द्या असा अमित शहांचा निश्चितपणे दृष्टिकोन आहे. या बंडाला जर विरोध करायचा असता तर तो विरोध भारतीय जनता पक्षाच्या एका वर्गाने केला असता. पण डिलिमिटेशनमध्ये सगळ्यांचंच भलं आहे हे जसं मोदी जाणत असतील, शहा जाणत असतील, तसं फडणवीसही जाणतातच. आणि त्यामुळे शिंदेंचं महत्त्व योग्य रीतीने पुढे केलं गेलं. त्याच वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याच दिवशी शिंदे यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या दराडेंच्या उमेदवारीला
आम्ही समर्थन देतोय असं दाखवून प्रत्यक्षात त्यांचा जो काय पराभव झाला तो भारतीय जनता पक्षाने शांतपणे होऊ दिला. आणि भारतीय जनता पक्षाची सध्याची जी काय आक्रमक रणनीती आहे, त्या जे गीते विजयी झाले त्या गीतांना तुम्ही शिंदेंकडे जा, ते आपलेच आहेत असं सांगून त्यांना तिथे पाठवलं गेलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अत्यंत वेगवेगळे खेळ सध्या खेळत आहे आणि ते खेळ यशस्वी होत आहेत असंही आपल्याला दिसतंय सध्या तरी. त्या सगळ्या स्कीममध्ये कुठेतरी फडणवीस आणि अमित शहा यांची या स्थितीत भांडणं होतील किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं मला तरी अजिबात वाटत नाही. त्यांना आवश्यक तेवढी शक्ती दिली जाईल, पण फडणवीसही या सगळ्या काळामध्ये आपण त्यात नाही असं दाखवत राहिले आणि ऐन वेळेला पत्रपरिषदेत मात्र त्यांनी की ऑपरेशन झालं आहे आणि पेशंट व्यवस्थित आहे असं बोलून मोकळे झाले. दोघांच्याही सहभागाशिवाय हे शक्य नव्हतं, पण हे झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद पूर्वी जर 60 असेल तर ती आता 75 झाली आहे हेही लक्षात घ्यावं लागेल. कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह राजकारण जर सुरू झालं तर दोघेही स्वतःतलं बेस्ट समोर आणतील, तर त्यात कदाचित महाराष्ट्राचं भलं होण्याची शक्यता असेल. पण सध्या ही शक्यताच आहे, कारण महाराष्ट्रातली अनेक गोष्टींबद्दलची परिस्थिती सध्या तरी फारशी समाधानकारक दिसत नाही आहे. तुम्ही विधान परिषदेच्या निकालांचा उल्लेख केला, त्याच्यात बरंच काही घडलं. त्याच वेळेला ऑपरेशन टायगर झाल्यामुळे त्याची चर्चा झाली नाही. 2-3 ठिकाणी महायुतीचे मतदार फुटले. विदर्भात महाविकास आघाडीचे मतदारच नाहीत की काय, असं अमरावतीत झालं, अजून एका ठिकाणी झालं कमी अधिक प्रमाणात. सर्व विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निकालांचं तुमचं विश्लेषण काय? एकतर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीसमोर काही अतिशय चिंता करणारी आव्हानं उभी झाली आहेत. ही पूर्वी नव्हती असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण ती सध्याच्या काळात अत्यंत भीषण आणि उग्र झालेली आहेत. एंड ऑफ आयडिओलॉजी असं वारंवार एक नरेटिव्ह चर्चेत येतं, त्याबद्दल चिंता पण व्यक्त केली जाते. पण 1.5 वर्षाच्या आत निवडून आलेले खासदार जर ताबडतोब विरोधी भूमिका घेऊन निधी मिळत नाही म्हणून कुठेतरी जात असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले जे छोटे नेते आहेत ते पैशाच्या अपेक्षेने मतदान करत असतील तर ती फार चिंताजनक परिस्थिती आहे. पूर्वी कॅश फॉर वोट नावाचं एक कांड झालं होतं लोकसभेत, तेव्हा खासदारांच्या लॉकर्समध्ये पैशांचे जुडगे किंवा पाकिटं मिळाली होती. असे पुरावे आज आपल्याजवळ नाहीत, पण या संदर्भात जी देणघेण चालू असते ती अत्यंत चिंताजनक आहे. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या निमित्ताने जे काय झालं त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाला जी मतं अपेक्षित होती ती धैर्यशील कदम यांना मिळाली नाही, हे धक्कादायक आहे. अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे त्याला 0 मतं मिळणं हे तर कल्पनेच्याही पलीकडचं आहे. महाविकास आघाडी ज्यांना उमेदवारी देते आहे ते उमेदवारी घेतात आणि नंतर स्वतःची उमेदवारी स्वतःच मला नको आहे म्हणून पक्षाला विश्वासात न घेता सोडून देतात. हा फार चिंताजनक मुद्दा आहे. आत्ता नुकतेच चर्चेत आलेले सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा रेवतीचा ज्यांच्या मुलाशी सारंग लखानीशी विवाह झाला त्या अरुण कुमार लखानी यांना विरोधी पक्षाचा कोणी उमेदवार नसल्यामुळे सरळ जिंकता आलं. पण तिथले नगरसेवक अजूनही अरुणभाई आम्हाला काहीतरी देतील असं ज्या रीतीने म्हणतात तो लोकशाहीला फार विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हे सगळं बाहेर चालायचं असं आपण आधी म्हणायचो आणि नेहमी म्हणायचो की महाराष्ट्र वेगळा आहे, महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, महाराष्ट्रात मूल्यांची चाड आहे. असं काहीही राहिलेलं नाही आहे. आणि एंड ऑफ आयडिओलॉजीचं उदाहरण म्हणून आता दिल्लीच्या राजकारणातही महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा घेतलं जात आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. शिवाय कसं आहे की ज्या पक्षांना या सगळ्या झंझावाताला सुनामीला, सुनामी वाईटही असते, सामोरं जायचं असेल ते स्वतःचं स्थानच जर बळकट करत नसतील आणि विकल्या जाऊ शकणाऱ्या उमेदवारांना जर संधी देत असतील तर काँग्रेसनी पण या सगळ्या गोष्टींबाबत विचार करायची गरज आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता वारंवार यांना त्या निमित्ताने चर्चेत येतो आहे. या पक्षाने तरी नेमकं काय केलं? नाशिकमध्ये जर चांगलं संख्याबळ आहे तर तिथे उमेदवारी देण्याचा प्रयत्न का झाला नाही? लोकशाही संकटात आहे मान्य आहे,
पण ती वाचवायला आपण काय करतो आहोत? ती केवळ पत्रपरिषदांमधून वाचणार आहे का? ती केवळ ट्विटरवरून हल्ले करून वाचणार आहे का? याचा विचार करायची गरज आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकांनी तो प्रश्न समोर आणला आहे. आता या विधान परिषदेच्या निकालांमुळे भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे ते विधान परिषदेत प्रचंड मोठं संख्याबळ मिळालं आहे. त्याचे पण अन्वयार्थ काय लावले जातील ते पण येणाऱ्या काळात दिसेल. पण कुठेतरी एकदेशीय एकपक्षीय वाटचालीकडे जी वाटचाल होणं अपेक्षित आहे, वन नेशन वन इलेक्शन सारखं, ते अचानकपणे अशा गोष्टींमुळे होती आहे. आणि हे मतदारांनी तुम्हाला स्वीकारलं आहे असं नाही आहे. तर ज्या पद्धतीने घडामोडी होत आहेत त्याचा कुठेतरी विचार करायची गरज आहे. खरं तर तो लग्न सोहळा खाजगी होता, पण ऑपरेशन टायगर, खासदार फुटणं, हे विधान परिषदेतली मतमतांतरं आणि त्या लग्न सोहळ्यात दिसलेले सर्वपक्षीय आनंद, हास्य, विनोद, या सगळ्यातनं एक कॉमन मिनिमम अशी चर्चा दिसते की ह्या राजकारण्यांसाठी आपण भांडतो, प्रत्यक्षात ते एकच असतात, त्यांना कशाचंच काही उरलेलं नाही, तर सामान्य माणसानं काय एवढा विचार करावा आणि मग शक्यतो आता राजकारणाकडे बघूच नाही, असं निदान वरवर पाहता लोकांशी बोलताना दिसतं. हे खरं आहे का? आणि असं असेल तर तुम्ही याचं काय विश्लेषण करा? एकतर हा विवाह सोहळा ज्या परिस्थितीत झाला त्या परिस्थितीला कुठेतरी टाच आणण्यासाठी किंवा चर्चा नको या सोयीसाठी लखानी यांनी त्यांच्या घरचा जो स्वागत समारंभ होता तो पुढे ढकलला. तो डिसेंबरमध्ये आता होणार आहे असं त्यांनीच अधिकृतरित्या कळवलं आहे. यामागचं कारण काय आहे? तर मोदीजींना अशा पद्धतीचे खर्च सध्या अपेक्षित नाही, हे त्यांनी केलेलं आवाहन आहे, ते मान्य करू. प्रत्येकाने आपापल्या घरचा विवाह सोहळा कसा करायचा हा अर्थातच ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण महाराष्ट्रासमोर किंवा देशासमोर समस्या असताना असे विवाह सोहळे का होतात आणि नेत्यांना ते का करावेसे वाटतात याचा खरंच विचार करायची गरज आहे. दुसरं असं की मला असं वाटतं की या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जे सगळे राजकीय नेते एकत्र आले ते केवळ भारताची संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. सध्या सक्रिय काय झालं आहे तर समाज माध्यम. पूर्वीही एकमेकांच्या घरच्या लग्न सोहळ्यांना लोक जायचे. मग खरं तर असं म्हणतात की मुलायम सिंग आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यात एकेकाळी एक मोठं कडाक्याचं वैचारिक भांडण झालं होतं. ते वगळता भारतातले सगळेच नेते एकमेकांकडे जातात, एकमेकांना भेटतात. महाराष्ट्रात तर ती परंपराच आहे. शरद पवार सर्व लोकांना संपर्क ठेवतात, सर्वांशी प्रेमाने बोलतात, हे अख्ख्या महाराष्ट्रात कायम चर्चेला असतं. यावेळेला झालं काय तर यावेळेला समाज माध्यमांनी जी तशीच सक्रिय झाली आहेत ही सगळी चित्र घराघरात पोचवल्यामुळे जनतेला हे कळलं की अशा प्रकारच्या विवाह सोहळ्यांमध्ये सगळेजण एकत्र आले. काही लोकांनी त्याचे वेगळे अर्थ काढून हे पण केलं की सगळे नेते एक असतात हे आम्हाला आत्ता कळलं. खरं तर हेच वास्तव असतं, ते समोर आलं. मला या लग्नातला वेगळा मुद्दा असा वाटतो तो की केवळ राजकारणातले लोक नाही तर इंडस्ट्री, बॉलिवूड अशा सगळ्यांनी एकत्र येणं, हे सुप्रिया सुळे यांचा संपर्क आणि शरद पवार यांचं राजकारणातलं स्थान यामुळे प्रत्यक्षात आलं. लखानी कुटुंब हे संघ परिवाराचा आधार असलेलं, त्या मुशीत वाढलेलं एक मोठं कुटुंब आहे. अत्यंत उत्तम सांपत्तिक स्थिती असलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मुलाकडून फडणवीस आणि इथे तर सुप्रिया सुळे यांची मुलगीच, असा जो महाराष्ट्राच्या राजकारणातला गेल्या काही वर्षाचा अव्यक्त संघर्ष आहे की पवार विरुद्ध फडणवीस, तो कुठेतरी एका लग्नाच्या रूपाने दोघंही एकत्र आल्यामुळे हा जास्त चर्चेचा विषय झाला. पण मला असं वाटतं की अशा प्रकारची आयोजनं जर यजमान करणार असतील तर त्यात काही राजकीय मतभेद करू नयेत. लग्न हे लग्न असतं, त्याला उलट जितके लोक एकत्र जातील आणि एकमेकांची चर्चा होईल. मला स्वतःला फार उत्सुकता होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तिथे गेले होते, तर त्यांची लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जे वारंवार संघावर आक्षेप घेत असतात, त्यांच्याशी काही भेट वगैरे झाली का? ती भेट झाली नाही. पण लोकशाहीचा आत्मा हा संवाद असल्यामुळे अशा प्रकारचे सोहळे व्हावेत, ते एवढे खर्चिक असावेत का हा ज्याचा त्याचा प्रश्न. परत केंद्राकडे येऊ, कारण तुम्ही राहुल गांधींचा उल्लेख केला. जे बदल घडत आहेत, आपचे खासदार राज्यसभेतले फुटले, TMC महाराष्ट्रात
2 जे राज्यसभेवरून निवडून आलेले मंत्री आहेत त्यातल्या एकांनी तर राजीनामाच दिला. सर्व इंडिकेशन्स आहेत की मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. कधी घडेल, काय बदल होतील, महाराष्ट्रावर काय परिणाम? महाराष्ट्रातले जे काही सध्या केंद्रात मंत्री आहेत त्यांना काही बदललं जाईल का असा फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येणारा प्रश्न आहे. सध्याच्या भारतीय जनता पक्षात काय होतं याचे कोणतेही अंदाज लावता येत नाही. पण एक चर्चा साधारणतः अशी पण आहे की अशोक चव्हाण यांना कुठेतरी मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाईल. ते खरंच घेतलं जाणार आहे का याचं उत्तर फक्त वरच्या 2 लोकांना माहीत असतं. गमतीनं असंही म्हणतात की मोदी शहा यांचं वैचारिक ऐक्य इतकं जास्त आहे की ते दोघं एकमेकांशी बोलायच्याही गरजेत नसतात. म्हणजे या मनातलं त्या मनात एकदम तसंच पडत असतं. पण महाराष्ट्राबाबत आणि महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या उपस्थितीबाबत जर बोलायचं झालं तर आज महाराष्ट्र एका विचित्र वैचारिक अवस्थेतनं जातो आहे. ही अवस्था खरात सारख्या लोकांच्या मागे किती लोक आहेत, TCSमध्ये धर्मांतरं का होत आहेत, एवढं सगळं महाराष्ट्रात कसं काय घडतं आहे, यंत्रणा काय करते आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कुठेतरी बुलंद करायची आहे. महाराष्ट्राने कायमच एक आमचा पंतप्रधान का नाही वगैरे अशा सगळ्या न्यूनात वेळ घालवला. आज कुठेतरी महाराष्ट्र बुलंदरित्या कसा उभा राहील याचा विचार करायची गरज असताना जे सत्तेत आहेत केंद्रात आणि जे मंत्री आहेत त्यांनी या गोष्टींकडे जरा गंभीरपणे बघायची गरज आहे. शिवसेना उबाठावर ज्याप्रमाणे प्रहार होत आहेत, इथे पुन्हा एकदा गुजराती, पुन्हा एकदा भय्ये, पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची दमनकारी नीती असं नरेटिव्ह चालवलं जाईल. ते चालवण्याचा त्यांना हक्क आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर महाराष्ट्र बलशाली व्हायला हवा. आपला ग्रोथ रेट अत्यंत उत्तम आहे, पण जी काय इन्व्हेस्टमेंट येणार म्हणतो ती कशी येते आहे, खरंच येते आहे का, बदल होत आहेत का, डेटा सेंटर येत आहेत का, याचं फॅक्ट चेकिंग सरकारने आपणहून द्यायची गरज आहे. त्याबाबत केंद्रातल्या नेत्यांनी नितीन गडकरी अत्यंत उत्तम रीतीने भविष्यातलं काहीतरी बोलत असतात. मुरली मोहोळ पश्चिम महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत. रक्षा खडसे बस्तरच्या ऑलिम्पिकमध्ये वगैरे जाऊन एक महिला नेत्या म्हणून पुढे येत आहेत. या लोकांनी परस्परांशी संवाद वाढवून महाराष्ट्रात सरकार इफेक्टिव्हली कसं वागतं आहे हे लोकांना दाखवायची गरज आहे. केवळ दाखवूच नाही असं नाही तर एक दिलासा लोकांपर्यंत पोचवणं आज गरजेचं झालं आहे. तरच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मोठा होईल. नाहीतर महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले वगैरे या कवितेतल्या ओळी राहतील. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न, महाराष्ट्र तर महत्त्वाचा आहेच, पण भाजपच्या कृष्णनीतीला पुढचं महत्त्वाचं स्थान आहे उत्तर प्रदेश. 2027च्या फेब्रुवारीत निवडणुका आहेत. सर्वात मोठा राज्य आहे, सगळ्यात मोठ्या जागा आहेत. तिथं असं म्हणतात की समाजवादी पार्टीला सांगण्यात आलं आहे की त्या विधेयकाला मतदान द्या, नाहीतर तुमचाही पक्ष फुटेल. योगींचं भवितव्य, योगींच्याही ॲम्बिशन्स काय दिसतं? नुकताच योगींनी एक डिजिटल डेमोक्रेसी डायलॉग म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी एक इन्फ्लुएन्सर्ससाठी डायलॉग होस्ट करते, त्याच्यात तब्बल 2.5 तास उपस्थिती लावली. मोदी उत्तर प्रदेश कसा बदलतो आहे आणि उत्तर प्रदेशात इन्व्हेस्टमेंट कशी येते आहे याचं एक उत्तम चित्र सांगायचा प्रयत्न करत आहेत. एखाद्या प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 तास देणं ही काही गमतीची गोष्ट नाही. ते छोट्या तरुण मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला अत्यंत उत्साहाने उत्तर देत होते. मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा विचार करतायत, जी निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. लोकसभेत तिथे पण भारतीय जनता पक्षाला करारी हार मिळालेली आहे. आता जातीय इक्वेशन्स बदलावीत यासाठी तिथे केंद्रात मंत्री असलेल्या एकाला प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली गेलेली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्राच्या त्यांचं पद जाईल का, किंवा नव्याने काही एक व्यक्ती एक पदला काही प्रतिवाद केला जाईल का माहिती नाही. पण उत्तर प्रदेशाची रचना नव्याने करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय हे स्पष्ट आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात दिला जाणारा देणगी वजा जो एक चढावा असतो तो गायब होणं ही या काळातली गंभीर घटना आहे. आणि या निमित्ताने जसं महाराष्ट्रात चर्चा होत असते की अमित शहा आणि फडणवीस यांच्यात खरंच काही सत्ता स्पर्धा आहे का, तसं योगी आणि अमित शहा यांच्यातही काही सत्ता स्पर्धा आहे का असा प्रश्न सुरू झाला आहे.
राजकारणात असे प्रश्न समोर येत असतातच. पण पुन्हा मी माझ्या मागच्याच मुद्द्यावर परत जाईन. भारतीय जनता पक्षाला जिंकण्याचं महत्त्व कळतं. काँग्रेस जरी कल्चर त्यांच्यात शिरत असलं तरी ते एकमेकांचे पाय ओढून स्वतःच्या पक्षाचं नुकसान अजून तरी करून घेतात असं दिसलेलं नाही. त्यामुळे योगींना पुन्हा एकदा शक्ती दिली जाईल. योगी उत्तर प्रदेशाची निवडणूक जर जिंकू शकले तर परिसीमांनानंतर उत्तर प्रदेशच्या जागा ज्या दुप्पट होतील त्यात योगी तिथेच रमतील का केंद्राच्या दिशेने वाटचाल करायला लागतील, तो मुख्य मुद्दा राहील. आपण बोलतो तेव्हा लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतील आणि मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणात बदल होतील. नितीन नवीन काल पंजाबमध्ये होते आणि ते अचानक दिल्लीला परत गेले कारण या चर्चा सुरू झाल्या असंही माध्यमं सांगतायत. मुळात मुद्दा काय आहे, नितीन नवीन यांना 40 वर्षांची चमू तयार करायची आहे. त्या 40 वर्षांच्या चमूचं सरासरी वय 50 जरी असलं तरी अनेक नवे नेते समोर येतील आणि परिसीमांकनांनी जो काय प्रयत्न होणार आहे की पुढच्या 20 वर्षांच्या राजकारणावर आमचा एक प्रभाव राहावा. खरं असं सरकारला वाटतं पण जनतेला वाटतं का याचं उत्तर मतपेटीतनं मिळत असतं. झुरळ पार्टीसारखी अचानक एखादी घटना घडते. पण भारतीय जनता पक्ष अशा कोणत्या शक्यता सोडत नाही. पक्षाची जी कायम तयार असलेली इलेक्शन मशिनरी आहे ती इलेक्शन मशिनरी मोठ्या मतदारसंघांचा पसारा हाताळू शकेल. बाकी पक्षांकडे अशी यंत्रणा दिसत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश जिंकणं आणि त्यासाठी मोदींनी, योगींनी आणि अमित शहांनी सक्रिय होणं आजची गरज आहे. योगी ते अतिशय मनपूर्वक करतायत हे दिसत आहे. एकदा उत्तर प्रदेश जिंकल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतात का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जेनझीजना जसा नवा नेता पाहिजे तसा मला असं वाटतं की प्रत्येक निवडणुकीत एक नवं नेतृत्व वेगळ्या स्वरूपात, ते पंतप्रधान पदासाठीच हवं असं नाही, पण आमची नवीन टीम समोर येते हे दाखवणं आवश्यक ठरतं. त्या रीतीने कुठेतरी भारताच्या भविष्याच्या राजकारणासाठी भाजपमध्ये मोदी, अमित शहा, नितीन नवीन, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, हेमंत बिस्वा हे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. यांची पुढची वाटचाल परिसीमनानंतर कशी होते ते बघणं महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न असा की आता हे सगळं ऑपरेशन टायगर होऊन गेल्यावर राज्यातलं राजकारण पॉज झालं आणि विकास कामं पुढं सुरू झाली असं म्हणायचं का अजून काही घडणार आहे का ठीक आहे? मला असं वाटतं की अजून काही घडायची शक्यता विधेयकांबाबत काय होईल तेव्हाच कळेल. जर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षांनी बहुमताचा आधार घेण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी या विधेयकांना मान्यता दिली, ॲब्स्टेन केलं स्वतःला, खरं ॲब्स्टेन होऊनही फायदा नाही, त्यांना मतदानच करावं लागेल, तर कुठेतरी एक साहचर्य वगैरे निर्माण झालं असं म्हणता येईल. दुसरं असं की शिंदेंच्या महत्त्वाकांक्षा या सगळ्यामुळे जागृत झालेल्या आहे हे निश्चित आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष किती वाढतो महाराष्ट्रातला यापेक्षाही सत्तेच्या राजकारणात जे दोन पक्ष एकमेकांबरोबर आहेत त्यांची आपापसातली वाटचाल कशी चालते याकडे लक्ष द्यावं लागेल. आपण गृहीत धरू की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कंटाळलेले काही आमदार जर युतीकडे आले, तसं होण्याची शक्यता मला एवढ्यासाठी कमी दिसते की जे निधीचं राजकारण वारंवार पुढे केलं जात आहे ते दुसऱ्या तिसऱ्या टर्ममध्ये कळतं. हे जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची प्रत्येकाची निदान दुसरी टर्म आहे. विकास निधी जो काय दिला जातो त्यातलं जे लाभार्थी म्हणून मिळणारं जे काय परिमाणं असतात ती कार्यकर्त्यांना खुश करणारी असतात. ती अजून तरी शिवसेना उभाटाच्या आमदारांना माहिती नाही. 10 आमदार तर मुंबईतनंच निवडून आले आहेत, ज्या मुंबईचा टोन शिवसेनेला नाकारणारा असला तरी पूर्ण घरी बसा म्हणणारा नाही. म्हणून मुंबईतले खासदारही फुटलेले नाहीत शिवसेनेच्या अपवाद वगैरे. 2 खासदार म्हणून फुटलेले नाही. संजय दिना पाटील हे मुळात शिवसैनिक नाहीत, ते बाहेरून आलेले होते त्यामुळे ते बाहेर पडले म्हणता येईल. त्यामुळे तसेही आमदार फुटायची शक्यता मला कमी वाटते. ते कदाचित भारतीय जनता पक्षाला नकोही असेल. आणि समजा आपण शक्यता धरू श्रीकांत शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग 12 आमदार केव्हाही फुटू शकतील असं सांगतो. ते स्वतः याबाबत फार काही बोलत नसले, टाळत असले तरी आपण गृहीत धरू की 12 आमदार फुटले आणि शिंदे यांना जाऊन मिळाले
त्यांना जाऊन मिळू दिलं भारतीय जनता पक्षाने, कारण त्यांना विचार वाढवायचा आहे, तो मित्राचा असेल तर मित्राचा. तरी ही संख्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार संख्येच्या अर्ध्या इतकीच राहील. त्यामुळे महाराष्ट्रात त्यामुळे नेतृत्व बदल लगेच होईल वगैरे अशी शक्यता मला दुरापास्त वाटते. फडणवीसांचं जे काय व्हिजन आहे ते व्हिजन मात्र प्रत्यक्षात आणण्यासाठी ते खरंच नेमकं काय करतायत आणि त्यासाठीचे प्रयत्न कशा रीतीने लोकांपर्यंत पोचतायत त्याची महाराष्ट्राला समजणं ही गरज झालेली आहे. ती गरज त्यांनी जर त्यांच्या चमूसकट पूर्ण केली तर महाराष्ट्र देशाच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे हे लोक अजूनही मानतील आणि आशापूर्वक बघतील. आता भारतीय जनता पक्षाच्या बाजूला आलेल्या किंवा त्यांचे लोक निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची संख्या खूप जास्त झालेली आहे. फेडरलिझम जो आहे आपल्यामध्ये त्यात या सर्व मुख्यमंत्र्यांची कामगिरी हा देखील एक घटक ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला सत्ता खेळ फार वाढवला जाईल असं मला वाटत नाही. कालही अशा बातम्या आल्या होत्या की काही शरद पवारांचे खासदार फुटणार आहेत आणि ते आता सुनेत्रा वहिनींकडे न जाता एकनाथ शिंदेंना जाऊन मिळणार आहेत. मला असं वाटतं की इतकं घाऊक काही करायचा विचार होणार नाही, कारण याची समाज माध्यमावर आणि जनतेत उमटलेली प्रतिक्रिया अत्यंत वाईट आहे आणि ज्याची गरज नाही आहे. जर एखादा पक्ष तसाच मतदान करणार असेल तर तो कशाला फोडा हाही कृष्णनीतीचा एक भाग असेल. पण काळाच्या उदरात नक्की काय दडलं आहे याची उत्तरं आपल्याला प्रत्यक्ष घटना झाल्यावरच कळत असतात. पण मला तरी वाटतं की आता महाराष्ट्रातल्या घटना थांबाव्यात आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र विकसित व्हावा चहूबाजूंनी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. घटना घडल्यावरच कळतात, परत घडल्या तर परत बोलू. पण आज इतक्या घडलेल्या घटनांचा एकत्रित 360 डिग्री आढावा घेता आला त्यासाठी खूप खूप आभार. पुन्हा भेटूया, पण आज इथंच थांबू. धन्यवाद.